हॅलो डिअर स्टुडंट्स, हेरिडिटी अँड इव्होल्युशन ह्या चॅप्टरच्या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची कन्सेप्ट आपण शिकणार आहोत आणि ती आहे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. या पार्टवरती तुम्ही जर PYQs ऑब्झर्व केले असतील तर 1, 2, 3 आणि 5 मार्क्सचे क्वेश्चन्स हे खूपदा विचारलेले आहेत. सो क्वेश्चन्स कसे विचारले जातात, आन्सर्स कशी लिहायची, हा तर पार्ट मी तुम्हाला याच्यात एक्सप्लेन करेनच, पण थोडंसं आपण इंटरेस्टिंग वेनं हा आजचा पार्ट बघणार आहोत. सो व्यवस्थित समजून घ्या. सी, थिअरीचं नावच काय आहे? डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. सो पहिल्यांदा ह्याची ओळख करून देते तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची. चार्ल्स रॉबर्ट डार्विन नावाचे एक ब्रिटिश नॅचरलिस्ट होते. नॅचरलिस्ट म्हणजे काय की जे नेचरचा स्टडी करणारे जे लोक असतात ते नॅचरलिस्ट. सो क्युरियस खूप असतात सायंटिस्ट लोक, होय की नाही? सो जनरली आपण पण जेव्हा प्रवासाला जातो, आपण आता हल्ली लोक सगळे कुठेही जायचं इकडं तिकडं म्हणलं की मोबाईलमध्ये डोकं घालून बसतात. बट डार्विन जेव्हा एका प्रवासाला चाललेले होते, जहाजातून चाललेले होते. हा गॅलापॅगोज नावाचं आयलँड होतं आणि त्या आयलँडवरती जाताना जो काही जर्नी होता, ड्युरिंग दॅट जर्नी त्यांना फिंच नावाचा जो एक पक्षी आहे, त्या फिंच पक्षाच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटीज बघायला मिळाल्या. स्टोरी सांगते, स्टोरीतून आपण ही थिअरी शिकूयात. मग त्याला असं प्रश्न पडला असे, त्याने ते ऑब्झर्व करून ठेवलं. जे काही त्यांचे नोट हे असतात ना, बऱ्याच जणांना प्रवास वर्णनं लिहायची वगैरे सवय असते. सो त्यांच्या प्रवास वर्णनांमध्ये त्यांनी अशा प्रकारचे त्यांचे ऑब्झर्वेशन्स लिहून ठेवले होते की अशा प्रकारचा पक्षी मला इथे दिसला, त्याची चोच अशी होती, त्याचे फीचर असे होतं, तो हे खात होता वगैरे वगैरे वगैरे. आणि लेटर ऑन त्याच्यावरती जेव्हा ते वाचत असताना त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या की त्याच्यातून त्यांनी त्या ऑब्झर्वेशनच्या बेसिसवरती त्यांनी ही डार्विनची जी थिअरी आहे ती मांडली ऑफ नॅचरल सिलेक्शन. मग त्यात त्यांनी काय सांगितलं की सजीवांच्या मध्ये नवीन स्पीशीज जेव्हा डेव्हलप होतात, स्पीशीजचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना आतापर्यंत कळालाय का? आपण स्पेशिएशन ही कन्सेप्ट शिकणार आहोत पुढे जाऊन. सो बेसिकली जे नॅचरली रिप्रोड्यूस करतात जे सजीव ते स्पीशीज असतात. आपण डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयातच त्याच्याबद्दल, आता मी जास्त काही सांगत नाही. सो नवीन स्पीशीज तयार होण्याची जी प्रोसेस आहे ती कशी होते हे त्यांनी ह्या थिअरीमध्ये सांगितलं. या थिअरीमध्ये त्यांनी काय सांगितलं की जेव्हा सजीव एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर करतो ड्यू टू सम रिझन्स, जेव्हा तो जातो, समजा आता आज मी इथे आहे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, काही कारणांमुळं किंवा तुम्ही आता अभ्यास 10वी नंतर समजा तुम्ही परदेशी गेलात शिकायला वगैरे, असं होऊ शकतं, होय की नाही? मग गेल्यानंतर तुम्ही तिथल्या जे काही क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत त्याप्रमाणे स्वतःला ऍडजस्ट करून घेता. स्वतःचे जे काही तुमचे डेली ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करून घेता इन ऑर्डर टू सर्व्हाइव्ह देअर, होय की नाही? सो हे गोष्टी करत असताना हळूहळू ते जे काही तुम्ही तिथं सेटल झालात, तुम्ही तिथलेच जे पार्टनर आहेत ते शोधलेत, लग्न केलं, तिथंच राहिलात, मुलं बाळं झाली, असं कित्येक पिढ्या गेल्यानंतर जे ओरिजिनल तुम्ही होतात, जे भारतातून तिकडे गेलेले होते, त्यांचं जे काही स्ट्रक्चर, खाणं पिणं, जे काही लाईफस्टाईल व्हॉटेवर जे होतं त्याच्यापेक्षा कम्प्लिटली वेगळं 10-12 पिढ्यांनंतरचं असणार, होय की नाही? ती फिरंगी पिढी तयार झालेली असेल तोपर्यंत, अशा पद्धतीचं. सो डार्विनने हेच सांगितलं की जेव्हा एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो ड्यू टू सम रिझन, दे मायग्रेट, आणि तिथं जाऊन जेव्हा तो स्थायिक होतो तर तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेत असताना कशा पद्धतीनं तो स्वतःमध्ये चेंजेस करतो आणि ते चेंजेस घडवून आणत असतानाच नवीन नवीन स्पीसीजची निर्मिती होते. याला त्यांनी एका वेगवेगळ्या उदाहरणांचा काय म्हणत पुष्टीकरण देऊन त्यांची थिअरी त्यांनी प्रूव्ह करायचा प्रयत्न केला. सो ह्यालाच ही जी थिअरी आहे डार्विनची, यालाच थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ स्पीशीज बाय नॅचरल सिलेक्शन असं म्हटलं जातं. त्यालाच डार्विनिझम पण म्हटलं जातं आणि मोस्टली ऍक्सेप्टेड हे आहे त्यांचं पुस्तक ओरिजिन ऑफ स्पीशीज नावाचं जे पुस्तक होतं त्या पुस्तकामध्ये त्यांनी ही थिअरी आपल्याला सांगितलेली आहे. आता त्यांनी ह्या थिअरीमध्ये काय सांगितलेलं आहे? सगळ्यात पहिला पॉइंट त्यांनी हा सांगितला की म्हणजे स्पीसीज ओरिजिन कशा होतात बघा, नीट ऐका आणि समजून घ्या. मी वेगवेगळी उदाहरणं देऊन तुम्हाला सांगेनच. प्रत्येक सजीव, कुठलाही सजीव, पृथ्वी तलावरती अस्तित्वात असणारा कुठलाही सजीव घ्या, तर त्याचा एक स्पेसिफिक असा फर्टिलिटी पिरियड असतो. फर्टिलिटी पिरियड असतो म्हणजे तर त्या पिरियडमध्ये इट इज एबल टू गिव्ह बर्थ टू द चिल्ड्रन, असं, ठीक आहे? सो ह्या फर्टिलिटी पिरियडमध्ये असं होत नाही, म्हणजे त्याच्याकडे तेवढी भरपूर ॲबिलिटी असते टू गिव्ह बर्थ टू बेबीज, बट ते जे
एकतर फुलेस्ट कपॅसिटीनं ते रिप्रोड्यूस करत नाही, जसं की ह्युमन्सच आपण बघितलं. फिमेलची फर्टिलिटी जो विंडो आहे तो वयाच्या 12, 13, 14 वर्षापासून चालू होतो, तो 40-50 वर्षापर्यंत चालू राहतो. सो असं होत नाही की तेवढ्या फुल याच्यामध्ये ती फिमेल रिप्रोड्यूस करेल असं. सो हे एक झालं. त्यानंतर हत्ती असतील किंवा कुठलाही तुम्ही कासव, मासे वगैरे बघता, एका वेळेस कित्येक अंडी घालतात हे सगळे सजीव, परंतु ते काही सगळीच अंडी फुटत नाही किंवा ती मॅच्युअर होत नाही, त्याच्यातून पिल्लं बाहेर येत नाहीत, होय की नाही. आणि जरी ती पिल्लं सगळीच्या सगळी आलीच आपण धरून चालू, तरी ती सगळीच्या सगळी जगत नाहीत, मोठी होत नाहीत, मॅच्युअर होत नाहीत. बरोबर. मग एव्हरी इंडिव्हिज्युअल, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज अ ग्रेट पोटेन्शियल फॉर रिप्रोडक्शन अँड रिगार्डलेस ऑफ मोर रेट ऑफ रिप्रोडक्शन देअर नंबर रिमेन्स कॉन्स्टंट, असं त्याने सांगितलं. मग ह्याच्या मागचं रिझन काय, की कित्येक, समजा मी जसं आता अंड्यांचं एक्झाम्पल दिलं, कासवाची खूप सारी अंडी ते घालते एका वेळेस, काही स्पीशीज तर हजारो लाखो अंडी घालतात. आता त्या अंड्या घातल्यानंतर त्यांचं काय होतं रे, एकतर ती अंडी फुटून जातील, त्या जे लाखो अंडी आहेत त्यापैकी काही अंडी फुटून जातील, काही अंडी बाकीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स खातील. बरोबर. काही अंड्यातनं पिलं जन्माला येतील. पिलं जन्माला आल्यानंतर पण तेच आहे ना, की काय करायचं आहे, त्या पिलांना आपल्या प्रिडेटर्स पासून वाचायचं आहे. म्हणजे प्रिडेटर म्हणजे कोण, जे खातात ते. प्रे म्हणजे कोण, ज्याला खाल्लं जातं ते. म्हणजे सिंह आणि हरिण ह्यांच्यापैकी हरिण हा प्रे झाला, सिंह हा प्रिडेटर झाला असं. सो त्या प्रिडेटर पासून वाचायचं आहे. बरोबर. म्हणजे जन्माला, प्रत्येक सजीव जेव्हा जन्माला येतो त्याला ह्या स्ट्रगल मधून जावं लागतं. आणि त्या स्ट्रगलला त्यांनी नाव दिलं स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, अस्तित्वासाठीची लढाई. तुम्ही, आम्ही सगळे हे रोज अस्तित्वासाठीची लढाई करत असतो. बरोबर ना. बरोबर की नाही. तुम्ही पण ना अभ्यास कशासाठी करताय, चांगले मार्क मिळवण्यासाठी, चांगलं स्कोर करण्यासाठी वगैरे, हेच अस्तित्वाचीच लढाई आहे ना. आई बाबा नोकरी का करतात, अस्तित्वासाठी पैसा पाहिजे, मग त्याच्यासाठी नोकरी केली पाहिजे असं. सो प्रत्येक सजीव, जन्माला आलेला प्रत्येक सजीव हा ह्या अस्तित्वाची लढाई दररोज करत असतो. मान्य आहे तुम्हाला हे. बरोबर. आता ह्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये जे सजीव मरून जातात, म्हणजे ते काही सगळेच सजीव सर्वाईव्ह होऊ शकत नाहीत. आणि हे रिझन त्यांनी सांगितलं की त्यांची भरपूर रेट ऑफ रिप्रोडक्शन करण्याची कपॅसिटी जरी असली तरी त्यांचा नंबर हा कॉन्स्टंट का राहतो, बिकॉज मी आता सांगितलेली जी रिझन होते, एकतर सगळे सजीव त्यांच्या पूर्ण कपॅसिटीनं रिप्रोड्यूस करत नाहीत, आणि जरी झालं त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन तरी जन्माला येणारी जी पिलं आहेत ती सगळीच काही जिवंत राहत नाहीत. म्हणजे जी लाखो अंडी असतात त्यातली काही 100-150 अंड्यातनं जी पिलं बाहेर येऊन मोठी होतात, म्हणजे पूर्ण मॅच्युअर होण्यापर्यंतचा स्पॅन जो आहे तो कंप्लीट करतात. बाकी सगळ्याच अंड्यांच्या मध्ये जी असणारी पिलं आहेत ती मोठी होत नाहीत, मॅच्युअर होत नाहीत असं. सो हे सगळ्या सजीवांच्या बाबतीत लागू पडतं. मग डार्विननं काय सांगितलं त्याच्या थिअरीमध्ये पुढे जाऊन, सो प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रोलिफिकली रिप्रोड्यूस करतो. प्रोलिफिकली म्हणजे भरपूर प्रमाणात, जे मी आता कासवाचं एक्झाम्पल दिलं ते. द स्पेस अँड फूड रिमेन कॉन्स्टंट, हे तरी मान्य आहे का. आता सध्या आपण सगळेजण पॉप्युलेशन एक्सप्लोजन खूप फेस करत आहोत. बरोबर. त्याच्यावरती बोलण्याची तर खूप इच्छा आहे परंतु बोलू शकत नाही, पॉप्युलेशन एक्सप्लोजन या ह्याच्यावरती. सो हे लिमिटेड रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. पॉप्युलेशन भरपूर वाढली म्हणून जमीन वाढणार आहे का, नाही. तुम्हाला जे रिसोर्सेस पृथ्वीनं अवेलेबल करून दिले ते वाढणार आहेत का, नाही. सो इट विल क्रिएट इम्बॅलन्स जर ते तसंच राहिलं तर. बरोबर. मग प्रोलिफिकली प्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी असली तरी फूड आणि स्पेस कॉन्स्टंट राहतं, आणि मग ह्याच्यातून सुरू होते ती स्पर्धा जी मी आता तुम्हाला बोलले, दॅट इज स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. प्रत्येक सजीव जो जन्माला येतो तो जन्माला आल्यानंतर 2 ते 3 प्रकारच्या स्ट्रगल्स हा डेली करत असतो. जसं की बघा मी काय सांगते, एक लायन आहे, तो दुसऱ्या लायन सोबत भांडतो का रे, भांडतो. कशासाठी भांडतो, 3 गोष्टी असतात मेन. एक म्हणजे फूड साठी भांडेल, हे मी खाणार, ह्याला मी खाणार. दूसरा म्हणजे मेटिंग, उसको इम्प्रेस करना है, वो मेरी है, वो मेरे अलावा किसी की नहीं हो सकती. मग दोघं भांडणार. हे खूप असतं, जंगलामध्ये पण असतं ना, ह्युमन मध्ये जसं आहे ते पण. तर
आपण पण तर ॲनिमल्सच आहोत, तेही ॲनिमल आहेत, त्यांची पण अशीच पद्धत असते. सो उसको इम्प्रेस करणं आहे, गर्लफ्रेंड को इम्प्रेस करणं आहे वगैरे असं. सो तशाच पद्धतीचं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते त्यांच्या इलाक्यामध्ये येऊ देत नाहीत, त्यांची टेरिटरी असते. सो त्याच्यामध्ये जर कोणी एंटर केलं तर तरी सुद्धा त्यांच्यामध्ये भांडणं होतील. सो हा एक प्रकार झाला. ह्या प्रकारच्या स्ट्रगलला इंट्रा स्पेसिफिक स्ट्रगल, हे काय तुम्हाला एवढं विचारत नाहीत, मी जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणून सांगत आहे. गरज वाटली तर लिहून घ्या, नाही गरज वाटली ऐका आणि डोक्यात ठेवायचा प्रयत्न करा. परीक्षेत नाही लिहायचंय आपल्याला, परीक्षेत मी जे एवढं दिलंय एवढंच लिहायचंय. सो ह्या दोघांच्या मधली जी होणारी स्ट्रगल असते तिला इंट्रा स्पेसिफिक स्ट्रगल असं म्हणतात. दोन सेम स्पीशीज मध्ये होणार, लायन पण आणि हा पण लायन सेम स्पीशीज आहेत. सो त्यांच्यामध्ये होणारा स्ट्रगल इंट्रा स्पेसिफिक. एक लायन आहे वर्सेस एक टायगर असेल, दोन वेगवेगळ्या स्पीशीज झाल्या, यांच्यामध्ये पण जे काही एक स्ट्रगल होणार ना. रोज उठून लायनला काय फक्त लायन सोबतच भांडायचंय का, बाकीच्या पण ॲनिमल सोबत भांडायचंय. कशासाठी, अगेन मेन आहे फूड. आता यांच्यामध्ये काय लायन काय टायग्रेस वरती लाईन मारणार नाही, बरोबर. त्यामुळे लायन आणि टायगर हे काय मेटिंगसाठी भांडणार नाहीत. सो टेरिटरी हा एक हे असू शकतो, बट मेन त्यांच्यामध्ये जे भांडण होणार ते फूडसाठी होणार. आणि अजून एक असतं स्पीशीज वर्सेस नेचर, म्हणजे कुठलीही स्पीसीज वर्सेस नेचर. म्हणजे आता सध्या जसं आपण बघतोय ना, एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन्स अशा आहेत आणि त्या नॅचरल कंडिशन्स मध्ये सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तरी देखील आपल्याला स्ट्रगल करावा लागतो ना. एवढा उकाडा आहे, वी हॅव टू स्ट्रगल अ लॉट इन ऑर्डर टू सर्व्हाइव्ह. सो तोही एक प्रकारचा स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स झाला. सो जेव्हा कोणतेही सजीव जन्माला येतात, जसं इथं तुम्हाला दिसतंय, हा कुठल्या प्रकारचा स्ट्रगल झाला, हे दोन ॲनिमल एकसारखे आहेत, इट मीन्स हा इंट्रा स्पेसिफिक स्ट्रगल झाला. हे दोन वेगवेगळे आहेत, इंटर स्पेसिफिक स्ट्रगल म्हणतात ह्याला. दोन वेगवेगळ्या स्पीसीज मध्ये होणारा स्ट्रगल इज इंटर स्पेसिफिक स्ट्रगल. हा पण इंट्रा स्पेसिफिक आहे, हे दोघं गिधाडच दिसत आहेत. हे इंट्रा स्पेसिफिक, सॉरी इंटर आणि इंट्रा दोन्ही पण म्हणता येईल, होय की नाही. तर मागं गिधाडं पण दिसत आहेत, इंटर पण आहे इंट्रा पण आहे. आणि हे कुत्र्याची पिलं आहेत. सो इट इज अगेन इंट्रा स्पेसिफिक स्ट्रगल. सो ह्या 2-4 प्रकारचे स्ट्रगल्स आपल्याला रोज करावे लागतात जर जगायचं असेल तर. आता मला सांगा, फॉर एक्झाम्पल हेच कुत्र्याचं एक्झाम्पल घेऊ आपण. तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय, अशी जेव्हा 3-4 पिलं असतात तर त्या 3-4 पिलांपैकी एक असा असतो तो डॉन असतो. व्हॉट ही डज, तो असं बाकीच्यांना ढकलून 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 तिथं स्वतः घुसणार आणि मला जास्तीत जास्त कसं मिळता येतं हे बघणार, मिळवता येतं, बरोबर. ह्युमन मध्ये पण असे खूप लोक असतात. तुम्ही जस्ट ऑब्झर्व करत चला की असे काही लोक असतात की जे भांडाभांडी करून धक्काबुक्की करून एसटी मध्ये वगैरे घुसताना मुद्दाम ऑब्झर्व करायचं, तर ते असं धक्काबुक्की करून वगैरे ते बसमध्ये घुसून जागा पहिली मिळवणार. आणि एक असतात ते आमच्यासारखे, म्हणजे धक्का देऊ नका ना, इकडे असं हे करू नका ना वगैरे, असं करत करत कुठं हात नाही, कुठं टच नाही झाला पाहिजे आपल्याला, मग आपण बस भरली तरी आपण अजून मागच राहतो. सो ही दुसरी कॅटेगरी झाली. जे धक्काबुक्की करून पुढे जातात ना, ती लोक सर्वाईव्ह होतात. जे स्वतः पुढं जाऊन, म्हणजे हे ह्युमन मध्ये पण दिसून येतं ना, जे पुढं करतात बघा. तुम्ही शाळेमध्ये पण बघितलं असेल तुमच्या, असे काही एक असते कॅटेगरी स्टुडंटची की कायम पुढं जाऊन बोलणार वगैरे, मग ते टीचरच्या पण जास्त लक्षात राहतात. वेळात जे शाय असतात ती लोक ती स्टुडंट्स पटकन लक्षात राहत नाहीत वगैरे असं. सो हे इथं पण आहे. सो दॅट इज ऑल्सो अ टाईप ऑफ स्ट्रगल. मग ह्या स्ट्रगलमध्ये जे कोण जिंकणार, तर मी जे सांगितलं तसं स्ट्रॉंगेस्ट, ज्याला फिटेस्ट आहेत, जे स्ट्रॉंगेस्ट आहेत ते ह्या स्ट्रगलमध्ये जगणार. जे वीकर आहेत ते त्या स्ट्रगलमधून आपोआप बाहेर येणार. राईट. सो हा जो स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, आता मी तुम्हाला तिची कन्सेप्ट सांगितली. या स्ट्रगलमध्ये वेगवेगळे जे स्ट्रगल होतात, तर त्यांच्यामध्ये स्ट्रगल झाल्यानंतर जे सजीव फिटेस्ट आहेत ते जगतात. इथं कुठेतरी असेल बघा, हा सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. सो जे सजीव जगतात, हा थोडासा सिक्वेन्स पुढं खाली झालाय हा. सो आधी हे जे फिटेस्ट आहेत ते जगतात आणि मग ते आता काय करणार, ते त्यांच्या पुढच्या पिढ्यांना ज्ञान देतात ना, की आता बघा आपले पण आजी आजोबा आई बाबा तुम्हाला सांगत असतात ना, असं नाही, असं कर, असं झालं पाहिजे, मग तू कसं जगणार, मग तुझं कसं सर्व्हाइव्ह होणार वगैरे असं. सो त्यांनी ते टक्के टोणपे खाल्लेले असतात आणि मग ते आपल्याला अलर्ट करतात. सो ते जे काही
जगले वाचलेले आहेत ह्या स्ट्रगलमधून जे सजीव, ते त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्याकडे, नेक्स्ट जनरेशनकडे ते जे व्हेरिएशन्स त्यांनी आयुष्यभरात घेऊन शिकलेले आहेत, जे शहाणपणा त्यांनी शिकलेला आहे तो पुढच्या जनरेशनकडे ते पास ऑन करतात. जे युजफुल व्हेरिएशन आहेत ते अर्थातच सर्व्हाइव्ह करण्यासाठी जे युजफुल व्हेरिएशन्स त्या सजीवांच्या मध्ये डेव्हलप झालेत, ते युजफुल व्हेरिएशन ते पुढच्या पिढ्यांच्याकडे पास करतात. ते युजफुल व्हेरिएशनच ॲक्सेप्ट केले जातात. आणि जे युजलेस किंवा अनफेवरेबल व्हेरिएशन्स आहेत, म्हणजे जे स्वतःमध्ये बदल नाही घडवून आणत, किंवा समजा असं काहीतरी आहे की जसं आपण कोविडच्या पॅन्डेमिकच्या याच्यामध्ये बघितलं की जे ऑनलाईन याच्यामध्ये शिफ्ट आता सुद्धा काही लोक असे आहेत की नाही आम्हाला ऑनलाईन नाही समजत, आम्हाला ऑफलाईनच पाहिजेत क्लासेस वगैरे असं. आणि बरेचदा अशा अट्टहासामुळे चांगल्या एज्युकेशनला बरेच स्टुडंट्स मुकतात. दे आर नॉट एबल टू गेट प्रॉपर क्वालिटी एज्युकेशन बरेचदा अशा वेळी होतं. सो हा एक प्रकारचा अनफेवरेबल व्हेरिएशन झाला. फेवरेबल जे स्वतःमध्ये बदल घडवून आणतात ते सर्व्हाइव्ह होतात. ज्यांच्यामध्ये अनफेवरेबल व्हेरिएशन्स आहेत की जे स्टबर्न आहेत, जे स्वतःमध्ये बदल नाहीच घडवून आणणार, मी आहे असाच आहे, असं जर असेल तुमची टेंडन्सी, तर यू आर नॉट एबल टू सर्व्हाइव्ह. मग ते त्या कॉम्पिटिशन मधून बाहेर काढले जातात, राईट. आणि मग यालाच त्यांनी नाव दिलं सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. आणि हे नेचर सिलेक्ट करतो ना, जसं आता आपण म्हटलं मी की नेचर तुमच्या समोर परीक्षा ठेवणार. नेचर तुम्हाला एक आव्हानं समोर देणार की तुम्हाला टास्क असतात ना, कसं ते कुठल्या ते बिग बॉस मध्ये किंवा अशा रियालिटी शोज मध्ये जसे टास्क असतात, तसे हे नेचरनं तुमच्या समोर दिलेले टास्क आहेत. चला आता मी आता तुमच्या समोर ह्या वर्षी मी एक्स्ट्रीम उन्हाळा आणलाय, चला सर्व्हाइव्ह होऊन दाखवा. थोड्या दिवसांनी एकदम भरपूर पाऊस पडेल, सर्व्हाइव्ह होऊन दाखवा. काही ठिकाणी दुष्काळ पडेल, चला सर्व्हाइव्ह होऊन दाखवा. नेचरनं तुमच्या समोर चॅलेंजेस ठेवले. ज्या लोकांना ह्या चॅलेंज म्हणतो ना आपण, चलो चॅलेंज ॲक्सेप्टेड असं करून जे स्वतःमध्ये बदल घडवून आणतात ते सर्व्हाइव्ह होतात. ज्यांना चॅलेंज ॲक्सेप्ट करून बदल घडवून आणता येत नाहीत ते मात्र या कॉम्पिटिशन मधून निघून जातात. असं मैं नहीं बोल रही, डार्विन बोला. So thus new species are formed due to gradual accumulation of favorable variations for a number of generations. हे चेंजेस जे आहेत ते पिढ्यानपिढ्या चालू राहतात. मी तुम्हाला सांगितलं इव्हॉल्युशनची प्रोसेस अशी एक वर्षात, 10 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात, 100 वर्षात सुद्धा नाही होणार आहे. मिलियन्स ऑफ इयर्स लागतात एका स्पेसीज मधून इव्हॉल्युशन होऊन नवीन स्पेसीज तयार होण्यासाठी. हे लक्षात घ्यायचं पहिल्यांदा. सो सेव्हरल जनरेशन्स साठी ही प्रोसेस कंटिन्यू राहते आणि मग त्याच्यातून नवीन स्पीशीज निर्माण होतात असं डार्विननं सांगितलेलं आहे त्याच्या थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन मध्ये. आता ह्या थिअरीचे काही ऑब्जेक्शन्स आहेत. जसं की पहिलं ऑब्जेक्शन, नॅचरल सिलेक्शन हाच एकमेव फॅक्टर नाही आहे नवीन स्पेसीज तयार होण्यामागं. जसं आपण ह्या चॅप्टरच्या सुरुवातीला म्युटेशन बघितलेले होते. सो म्युटेशन हा पण एक फॅक्टर आहे नवीन स्पेसीज फॉर्म होण्यामागे, किंवा अजून बरेचसे फॅक्टर्स आहेत. फक्तच नॅचरल सिलेक्शनमुळेच नवीन स्पेसीज फॉर्म होतात असं नाही आहे. हा पहिला ड्रॉबॅक. त्यानंतर ही डिड नॉट एक्सप्लेन एनी एक्सप्लेनेशन अबाउट इनहेरिटन्स ऑफ युजफुल अँड युजलेस कॅरेक्टरिस्टिक. म्हणजेच कोणतंही युजफुल कॅरेक्टरिस्टिक ह्या पद्धतीनंच का ट्रान्समिट होतं, किंवा आपले जे व्हेस्टिजियल ऑर्गन सारखे युजलेस कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे आपल्या बॉडीमध्ये फक्त अस्तित्वात आहेत, त्यांचं काही फंक्शन नाही आहे, ते कॅरेक्टरिस्टिक का मग कामच नाही तर का ट्रान्सफर होतात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वगैरे, ह्यांचं उत्तर त्याला त्याच्या थिअरीमध्ये देता आलं नव्हतं. आणि आहे नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो अँड ॲब्रप्ट किंवा जे फास्ट होणारे चेंजेस असतात. म्हणजे हे चेंजेस, एखादा चेंज स्लो का होतो किंवा एखादा चेंज म्युटेशन सारखा फास्टर का होतो, हे सांगितलं त्यांनी. काही चेंजेस स्लो होतात, काही चेंजेस फास्ट होतात, किंवा काही युजफुल पण कॅरेक्टरिस्टिक्स पास ऑन होतात, काही युजलेस होतात, पण त्याचं रिझन काय हे त्याला सांगता आलं नाही. असे ह्या डार्विनच्या थिअरीचे 3 ड्रॉबॅक्स आहेत. 5 मार्काला तुम्हाला जेव्हा डार्विनची थिअरी विचारली जाते तेव्हा इथं मी जे आता तुम्हाला दाखवलं ते सगळंच्या सगळं जसंच्या तसं कॉपी टू कॉपी लिहायचं. 3 मार्काला तुम्हाला नुसतं ऑब्जेक्शन्स विचारले जातात तेव्हा हे 3 ऑब्जेक्शन्स लिहायचे त्याच्यामध्ये, आणि 5 मार्काला जशीच्या तशी थिअरी लिहायची. आलं लक्षात? डार्विनची थिअरी समजली? कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आज इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची कन्सेप्ट घेऊन. टिल देन गुड बाय, थँक्यू.